नमस्कार. म्युझिक इज गिटार क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो तुम्हाला. मी अमर लक्ष्मण जांभळे कोल्हापूर जिल्ह्यातून आहे. गडहिंग्लज तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये गडहिंग्लज गावामध्येच माझे गेले 8 वर्षापासून हे गिटार क्लासेस चालू आहेत आणि मागील 4 वर्षापासून ऑनलाईनसुद्धा चालू आहे. तर आत्तापर्यंत जवळपास 550-600 विद्यार्थी माझ्याकडं ह्या 8-10 वर्षामध्ये शिकलेले आहेत. आणि अगदी महाराष्ट्रातूनच नाही, जे महाराष्ट्रीयन लोक परदेशामध्ये परराज्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी माझे हे सेशन असतात ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा. माझ्याकडे इथं बरेचसे येतात असं आहे. तर मी फक्त गिटारच शिकवत नाही, तर ते का शिकायचं किंवा का शिकलं पाहिजे, आपल्या लाईफमध्ये म्युझिक का आपण इन्क्लूड केलं पाहिजे ॲज अ म्युझिक थेरपिस्ट म्हणून पण हे मी तसंच जसं जसं आपले सेशन असतात त्याप्रमाणे मी सांगत जातो. त्याच्यामुळं हे फक्त असं करा म्हणून सांगत नाही, मी ते कसं करायचं हे पण मी सांगतो. तर पहिल्याच दिवशी माझं जे असं सेशन असतं, पहिल्या दिवशी ज्यावेळी माझ्याकडे एखादा विद्यार्थी येतो तर पहिल्यांदाच त्याचं माइंडसेट क्लिअर करून घेतो की इथं गिटारवर गाणी वाजवायचं यायचं नाही आहे. ते गिटार भाषा शिकण्यासाठी, म्युझिक शिकण्यासाठी आधी पहिला येऊया किंवा म्युझिकल लँग्वेज जी आहे ती शिकण्यासाठी येऊया. कारण लँग्वेज जर शिकायची असेल तर 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये अजिबात येणार नाही. आपण एक असा अप्रोच ठेवून जाऊया की एक 8-10 महिन्यामध्ये आपल्याला एक लँग्वेज शिकायचं आहे आणि त्याद्वारे आपण मग नंतर आपोआप आपण गाणी वगैरे सगळं इंडिव्हिज्युअल आपण स्वतः शिकू शकतो किंवा शोधू शकतो. आत्तापर्यंत तुम्ही जे बघताय, काही लोकांना फक्त कॉर्ड्स माहिती आहेत, यूट्यूबवर बघितलं असाल आणि कॉर्ड्स सोपे, एका कॉर्ड्समध्ये 4-5 गाणी तुम्ही बघितलं असाल, पण ते एकदम शॉर्टकट आहे. तर तसं काय नसतं, कारण याच्या पाठीमागं पण ते हे कॉर्ड तयार कसे झाले, कशामुळे झाले, त्याचे फॉर्म्युला काय, मेजर मायनर कॉर्ड्स काय, हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. तर असे काही विद्यार्थी माझ्याकडे येतात की सर मला कॉर्ड येतात, म्हणजे कॉर्ड्स फक्त येतात पण बेसिक माहीत नाही. तर बेसिक शिकवण्यासाठी पण शिकण्यासाठी माझ्याकडे बरेचसे येतात. आणि तर जे नवीन आता तुम्ही काही लोक बघत असाल तर नक्की तुम्ही असा विचार करा की मला एक लँग्वेज शिकायची आहे, म्युझिकल लँग्वेज शिकायचं आहे, तर हे पुढं शक्य आहे. नाहीतर असं नको की फक्त गाणी शिकायचं, मग गाणं 1-2 येणार आहे आणि तसंच ते पोपटपंची केल्यासारखं आयुष्यभर तेच वाजवणार तुम्ही. तर नक्की इथून पुढे माझे असेच व्हिडिओ असणार आहेत. आणि अगदी माझा बेसिक कोर्स आहे तो 1-2 महिन्याचा आहे. त्याच्यामध्ये बरेचसे अगदी बेसिकपासून म्हणजे टेक्निकली कसं जायचं आहे, असं नाही की वाजवता येतं नाही, टेक्निक हे गिटार कसं पकडायचे, फिंगर स्टाईल कशा आहेत किंवा काय टेक्निकने पकडायचं, कसं आपलं पोश्चर पाहिजे, याच्यापासून हे सुरुवात होणार आहे. आपल्या दोन्ही हातावर कसं काय आपण कंट्रोल करायचं, कारण आपले हात आधी तयार झाले पाहिजे, म्हणजे आपला कमांड ह्या हातावर बोटांवर आलं पाहिजे. हे आता शक्य नाही आहे. त्याच्यामुळे 2 महिने त्याला लागतात हे शक्य होण्यासाठी. त्याच्यामुळे पूर्णपणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करून, अगदी काही असं नाही की 1-2 तास बसायला पाहिजे तुम्हाला वेळ काढून वगैरे, असं नाही. दिवसातून अगदी 10 मिनटं दिलात तरी हे रोज दिलं पाहिजे, एवढंच आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला येईल. कारण एखाद्याशी मैत्री करायची आहे म्हटल्यावर 1-2 महिन्यामध्ये, आठवड्यामध्ये होत नाही, ठीक आहे ना. ते बरेचसे त्यांना वेळ द्यावा लागतो, त्यांच्याशी हितगुज करावं लागतं, भेटी गाठी होतात, त्याच्यामुळं ते आपली मैत्री तयार होते. असं नाही की पहिल्याच भेटीत एकदम फास्ट फ्रेंड झाला, असं कधीच होत नाही. तसं हे गिटार पण तुमचा एक मित्र आहे असं समजून तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे, तरच त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी मिळणार. तर इथून पुढे असेच माझे व्हिडिओ असणार आहेत. आणि या music.keys या चॅनलला, इन्स्टा चॅनल आहे आमचं, तिथं तुम्ही नक्की भेट द्या. त्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा. आणि तुम्ही विद्यार्थी तर असाल माझे, ऑलरेडी याच्या आधी शिकला असाल, तर इथून पुढे काही शंका जरी असतील तर तुम्ही फोनद्वारे तुम्ही विचारू शकता. इथून पुढे जिथं जिथं तुम्हाला काहीतरी गिटारवर अडतं त्यावेळी तुम्ही मला शेअर करू शकता तुमचे प्रश्न. तर नक्की इथून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.